हॅलो स्टुडंट्स, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरचे न्यूमेरिकल्स बघणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही न्यूमेरिकल्स बघितलेले आहेत. त्या पुढील न्यूमेरिकल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. क्लियर? ओके, चला तर लिहा आजच्या व्हिडिओचा फर्स्ट न्यूमेरिकल काय आहे. लिहा. अ कॉइल ऑफ सेल्फ इंडक्टन्स 5 हेनरी. A coil of self inductance 5 Henry. हेनरीला आपण कशाने लिहितो? कॅपिटल H. 5 Henry is connected in a series with a switch and a battery. Full stop. After the switch is closed. The switch is closed, full comma, the steady state value of the current is 5 ampere. Full stop. The switch is then suddenly opened. Comma, causing the current to drop to zero in 0.2 second. 0.2 second. Full stop. Find the EMF developed across the inductance as the switch is opened. ओके, बघा आता क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे आणि त्यानुसार आपण काय लिहिणार आहोत. गिवन डाटा. क्लियर? ओके, लिहा बरं. गिवन डाटा काय म्हटलं आहे क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे की अ कॉइल ऑफ सेल्फ इंडक्टन्स 5 हेनरी. तुम्हाला काय दिलेलं आहे? सेल्फ इंडक्टन्स दिलेला आहे. तर गिवन डाटामध्ये लिहावं लागेल आपल्याला. गिवन डाटा सेल्फ इंडक्टन्स ज्याला आपण कॅपिटल एल ने डिनोट करतोय तो दिला आहे तुम्हाला 5 हेनरी. किती दिलेला आहे? 5 हेनरी. समोर म्हटलं आहे इज कनेक्टेड इन अ सिरीज विथ स्विच अँड बॅटरी. एक कॉइल आहे ज्याला सेल्फ इंडक्टन्स एल आहे 5 हेनरी आणि ती एक कॉइल बॅटरी सोबत आणि स्विच सोबत कनेक्ट आहे. आफ्टर द स्विच इज क्लोज्ड. स्विच क्लोज केल्याबरोबर त्या कॉइल मधून काय फ्लो होणार? करंट फ्लो होणार. आणि करंट फ्लो होणार तो सुरुवातीला किती करंट फ्लो होत आहे म्हटलं आहे? 5 एम्पियर. तुम्हाला करंट दिला आहे आय किती? 5 एम्पियर. किती दिलेला आहे? 5 एम्पियर. देन द स्विच इज देन सडनली ओपन. आज जे क्लोज केलेली स्विच होती तिला ओपन करा म्हटलं आहे आणि कॉजिंग द करंट टू ड्रॉप टू 0. जो 5 एम्पियरचा करंट होता तो कुठपर्यंत आलं? 0 पर्यंत आलं. म्हणजे याचा अर्थ हा 0 एम्पियर करंट पर्यंत आलं. म्हणजे सुरुवातीला इनिशियल किती होतं? 5 एम्पियर आणि फायनल किती आलं? 2. मग I2 0 एम्पियर. इनिशियल असल्यामुळे याला I1 लिहितोय, फायनल असल्यामुळे याला काय लिहितो मी? I2 0 एम्पियर. बरोबर? ओके. देन जे 5 एम्पियर पासून 0 एम्पियर होण्यासाठी 5 एम्पियर पासून 0 एम्पियर बनण्यासाठी करंटला लागणारा जो टाइमचा चेंज आहे तो टाइम म्हणजे डेल्टा टी लिहावा लागेल. आणि तो डेल्टा टी किंवा याला डीटी लिहा. डेल्टा टी लिहिण्यापेक्षा डीटी चेंज असल्यामुळे डीटी जो म्हटलं आहे किती लागणार? 0.2 सेकंद. काय लागणार म्हटलं आहे? 0.2 सेकंद. आणि तुम्हाला काय फाइंड करा म्हटलं आहे? फाइंड द EMF डेव्हलप अक्रॉस द इंडक्टन्स ॲज द स्विच इज ओपन. म्हणजे तुम्हाला EMF फाइंड करायचा आहे की त्या इंडक्टन्स मध्ये किती EMF इंड्यूस्ड होणार आहे तो तुम्हाला फाइंड करायचा आहे. म्हणजे टू फाइंड मध्ये तुम्हाला काय लिहावं लागेल? टू फाइंड मध्ये लिहावं लागेल EMF. काय फाइंड करायचं आहे?
EMF. बरोबर. तर बघा सोल्युशन मध्ये काय होईल. मला सांगा रे EMF चा फॉर्म्युला काय होतो इन द फॉर्म ऑफ इंडक्टन्स. E इज इक्वल टू मायनस L इंटू di/dt. बरोबर. बट मला सांगा क्वेश्चन मध्ये EMF काळा म्हटलाय म्हणजे व्हॅल्यू काळा म्हटलाय. व्हॅल्यू मीन्स मॅग्निट्यूड. तर मॅग्निट्यूड काळा म्हटलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा की मला ह्या E ला मॉड ऑफ E लिहावं लागेल आणि हा मायनस येणार नाही कारण आपल्याला मॅग्निट्यूड काढायचं आहे. म्हणजे इथे काय येणार L इंटू di/dt. काय येणार L इंटू di/dt. बरं L ची व्हॅल्यू किती रे 5. di म्हणजे चेंज कोणाचा करंटचा चेंज. मग चेंज कसं काढणार आपण ऍक्च्युली फायनल मायनस आपण इनिशियल काढतो. फायनल मायनस इनिशियल काढतो पण त्यापेक्षा मोठा मायनस छोटा केलं तरी पण चेंज निघू शकतो. म्हणून मी डायरेक्ट काढणार इथे 5 मायनस 0 मोठं मायनस छोटं डिवाइड मध्ये dt ज्याची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिलेली आहे किती 0.2. बरोबर. सो देअरफॉर mod of E is equal to 5 into 5 minus 0 5 आणि डिवाइड मध्ये 0.2 होणार. तर मला सांगा किती मिळेल 5 into 5 किती रे 25 डिवाइड मध्ये 0.2. बरोबर. याला सॉल्व करा. कसं मिळणार हा डेसिमल पॉइंट राईट साइडला जर मी शिफ्ट केलो हा दिलेला डेसिमल पॉइंट जर मी राईट साइडला शिफ्ट केलो तर 25 चा होणार 250 आणि हा 0.2 चा होणार 2. तर मला सांगा mod of E इज इक्वल टू तुम्हाला किती मिळेल 250 डिवाइड बाय 2 125. आता EMF म्हणजेच व्होल्टेज असतो किंवा व्होल्टेजशी रिलेटेड असतो. व्होल्टेज नसतो पण व्होल्टेजशी रिलेटेड असतो. EMF म्हणजेच काय तर तो फोर्सच आहे असा फोर्स जो व्होल्टेज प्रोव्हाइड करतो. म्हणजे याचा अर्थ EMF चा युनिट काय होणार व्होल्ट. काय होणार व्होल्ट. समजलं तर समजलं. बरं चला लिहून घ्या बरं. बरं लिहा रे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे लिहा. द सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ क्लोजली वाउंड कॉइल. द सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ क्लोजली वाउंड कॉइल of 200 turns is 10 millihenry. Is 10 millihenry. Full stop. Determine the value of magnetic flux. Determine the value of magnetic flux through the cross section of the coil. Through the cross section of the coil when the current passing through the coil is 4 milliampere. Is 4 milliampere. झालं. बघा लिहा गिवन डाटा क्वेश्चन मध्ये काय दिलाय तुम्हाला की द सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ क्लोज वाउंड कॉइल ऑफ 200 टर्न्स म्हणजे नंबर ऑफ टर्न्स दिलाय तुम्हाला कॅपिटल N दिलेला आहे किती 200 टर्न्स. काय दिलेला आहे तुम्हाला 200 टर्न्स इज 10 मिली हेनरी. आता मला सांगा रे हेनरी मध्ये कोण असतो इंडक्टन्स म्हणून कॅपिटल L ची व्हॅल्यू किती 10 मिली हेनरी. पण मिली हेनरी चालेल काय नाही चालणार. आपल्याला हेनरी पाहिजे म्हणून या मिली हेनरीला हेनरी मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 10 into मिली हेनरीचा हेनरी करायचं असेल तर 10 to the power -3 हेनरी होणार. काय होणार 10 to the power -3. Determine the value of magnetic flux through the cross section of the coil when the current passing through the coil is 4 milliampere. तुम्हाला करंट सुद्धा दिला आहे म्हणजे I दिला आहे किती 4 मिली एंपियर. पण मला सांगा मिली एंपियर पण नाही चालणार म्हणून याला काय लिहिणार 4 into 10 to the power -3 एंपियर. आणि टू फाइंड तुम्हाला फाइंड करायचं आहे फ्लक्स मॅग्नेटिक फ्लक्स. काय फाइंड करायचं आहे मॅग्नेटिक फ्लक्स. बरोबर. बघा कसं फाइंड करतो व्हेरी सिंपल आहे.
मला सांगा सेल्फ इंडक्टन्स दिलेला आहे, करंट दिलेला आहे आणि मॅग्नेटिक फ्लक्स तुम्हाला फाइंड करायचं जर असेल तर तो कसं करता येईल? बरं, मॅग्नेटिक फ्लक्स फाइंड करायचा आहे, तो करायचा असेल तर कसं करायचं बघा. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे फाय. काय होणार? मॅग्नेटिक फ्लक्स मीन्स फाय, आणि फायचा फॉर्म्युला होतो इन द फॉर्म ऑफ इंडक्टन्स Li. आपण सेल्फ इंडक्टन्सच्या थेरी व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे. फाय इज इक्वल टू काय होतो? Li. सो देअरफॉर L ची व्हॅल्यू किती दिलेली आहे रे? 10 × 10⁻³ आणि I ची व्हॅल्यू किती दिली आहे? 4 × 10⁻³ फाय ची व्हॅल्यू होणार 10 × 4 40 × 10⁻³ - 6 वेबर. काय होणार? -6 वेबर. याला तुम्ही असं पण लिहू शकता 5 = 40 10⁻⁻6 मायक्रोवेबर. राहू दे, असंच लिहा 10⁻⁻6 वेबर. बट थांबा एक मिनिट, हा आन्सर झालं नाही. मग बघा आन्सर काय होणार? हा जो फाय निघालं, हा जो फ्लक्स आहे, हा फ्लक्स आहे टोटल नंबर ऑफ टर्न साठी, आणि तुम्हाला क्वेश्चन मध्ये फक्त फ्लक्स म्हटलं आहे म्हणजे एका टर्न साठी काढायचा आहे. दिलं नाही पर्टिक्युलरली एका टर्न साठी काढा म्हणून, पण नंबर ऑफ टर्न्स दिल्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला ते एकाच टर्न साठी काढायचे आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट टर्न यासाठी काढायचा आहे. सो देअरफॉर आपल्याला पाहिजे की फ्लक्स पर युनिट टर्न साठी. कशासाठी पाहिजे? पर युनिट टर्न. मग याचा फॉर्म्युला काय होणार? हा जो फ्लक्स दिलेला आहे, हा फ्लक्स डिवायडेड बाय नंबर ऑफ टर्न्स. जो आपला फ्लक्स आला, टोटल फ्लक्स डिवायडेड बाय नंबर ऑफ टर्न्स. सो इक्वल टू टोटल फ्लक्स ची व्हॅल्यू किती रे? तर टोटल फ्लक्स ची व्हॅल्यू आहे 40 × 10⁻⁻6. ते येणार 40 × 10⁻⁻6 आणि डिवाइड मध्ये नंबर ऑफ टर्न्स किती आहेत? 200. किती? 200. 0 and 0 कॅन्सल. सो देअरफॉर 4 ला जर 20 ने डिवाइड जर केलं, 4 ला डिवाइड होत नाही म्हणून 0 येणार. त्यानंतर 4 चा 40 होणार, आणि 40 ला जर तुम्ही 20 ने डिवाइड केलं तर 40 / 20 2 मिळणार. काय मिळणार? इंटू 10⁻⁻ काय आहे? -6. फ्लक्स पर युनिट टर्न असल्यामुळे ते लिहावं लागेल मला वेबर पर टर्न. काय लिहावं लागेल? वेबर पर टर्न. क्लियर? अरे समजलं? तर अशा टाइपने तुम्हाला हा छोटासा एक न्यूमेरिकल करायचा होता, तो आपण कंप्लीट केला. लिहून घ्या. लिहा. आजच्या व्हिडिओचा थर्ड क्वेश्चन लिहा. काय आहे? consider a uniformly wound solenoid. Consider a uniformly wound solenoid having capital N turns, capital N turns, and length L, small l, full stop. The core of the solenoid is air. The core of the solenoid is air. Full stop. Find the inductance of the solenoid. Find the inductance of the solenoid of capital N equal to दिलेला आहे तुम्हाला 200. capital N equal to 200, comma small l equal to 20 centimeter. Small l equal to 20 centimeter, and cross sectional area capital A equal to 5 centimeter square. 5 centimeter square. Full stop. Calculate the induced EMF small e. Calculate the induced EMF E small e, comma, if the current flowing through the solenoid decreases at the rate of
ॲट द रेट ऑफ 60 एम्पियर पर सेकंड. 60 एम्पियर पर सेकंड लिहिलं. बरं, आता लिहा याचं गिवन डाटा दिलं आहे तुम्हाला. काय आहे गिवन डाटा बघा. क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की एक युनिफॉर्मली बाउंड सोलेनॉइड दिलेला आहे ज्याचा नंबर ऑफ टर्न्स कॅपिटल एन आणि लेंथ आहे स्मॉल एल. त्यामध्ये जे काही ते सोलेनॉइडचे जे कोर आहे मधला भाग जो आहे त्याच्यामध्ये खाली आहे एम्प्टी आहे म्हणजे एअर आहे म्हटलं आहे त्यामध्ये. आणि तुम्हाला इंडक्टन्स फाइंड करायचं आहे कॅपिटल एल आणि त्यासाठी गिवन डाटा तुम्हाला दिलेला आहे. कॅपिटल एन दिलेला आहे तुम्हाला 200. थर्ड प्रॉब्लेम कॅपिटल एन दिलेला आहे तुम्हाला 200. त्यानंतर स्मॉल एल दिलेला आहे तुम्हाला. स्मॉल एल काय दिलेला आहे रे 20 सेंटीमीटर. मला सांगा 20 सेंटीमीटर दिलेला आहे तर 20 सेंटीमीटर चालणार का आपल्याला? नाही. तर 20 × 10⁻⁷ सेंटीमीटर मीटर करायचं असेल तर 10⁻⁻² मीटर होणार. हे होणार लेंथ. पुढे बघितलं तर काय दिलं आहे तुम्हाला अँड क्रॉस सेक्शनल एरिया कॅपिटल ए = 5 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे कॅपिटल ए सुद्धा दिलेला आहे किती 5 सेंटीमीटर स्क्वेअर. तुम्हाला माहिती आहे की सेंटीमीटर स्क्वेअर चालणार नाही त्याला मीटर स्क्वेअर करावं लागेल. तर कॅपिटल ए = 5 × 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. काय होणार 5 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. समोर म्हटलंय तुम्हाला कॅल्क्युलेट द इंड्यूस्ड ईएमएफ स्मॉल ई फाइंड करायचं आहे. इफ द करंट फ्लोइंग थ्रू द सोलेनॉइड डिक्रीजेस ॲट द रेट ऑफ 60 एम्पियर पर सेकंड. म्हणजे तुम्हाला करंटचा डिक्रीजिंग रेट दिला आहे म्हणजे तुम्हाला di/dt दिलेला आहे बरोबर. आणि तो तुम्हाला दिलेला आहे किती तो दिला आहे 60 एम्पियर पर सेकंड. 60 एम्पियर पर सेकंड पण त्याला मायनस लिहावं लागेल. बरं मायनस का बरं सांगा बरं काय बरं मायनस. का बरं मायनस कारण की तुम्हाला डिक्रीजिंग रेट म्हटलंय. डिक्रीजिंग रेट म्हणजे कमी होत आहे म्हणून याला काय दिलेलं आहे मायनस बरोबर. बरं टू फाइंड मध्ये तुम्हाला फाइंड करा म्हटलेला आहे नंबर 1 इंडक्टन्स आणि नंबर 2 इंड्यूस्ड ईएमएफ म्हणजे स्मॉल ई. कसं फाइंड करणार लक्ष द्या. सोल्युशन मध्ये नंबर 1 फाइंड करणार इंडक्टन्स कॅपिटल एल. आता मला सांगा कॅपिटल एल चा फॉर्म्युला काय होतो रे इंडक्टन्सचं. इंडक्टन्सचा फॉर्म्युला असं पण होतो एक phi/I बरोबर. पण हा एकासाठी मीन्स हा एका कॉइलसाठी. इथे तर नंबर ऑफ टर्न्स आहेत म्हणजे इथे n लिहावं लागेल. म्हणजे कॅपिटल n × phi/I. मला सांगा कॅपिटल n दिलाय पण फाय दिला आहे का नाही दिलाय. मग फाय जर दिलं नसेल तर फायचा फॉर्म्युला काय होतो b × a/I बरोबर. बरं b × a/I दिला I होतो. यापैकी n तर दिलाच आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये मी लिहू शकतो. b दिला आहे काय बघा b दिला आहे काय नाही. मग b म्हणजे काय मॅग्नेटिक फील्ड. बरं क्वेश्चन मध्ये क्वेश्चन कशाचा आहे सोलेनॉइडचं म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कोणाची सोलेनॉइडची. मग सोलेनॉइडची जर मॅग्नेटिक फील्ड वापरायची जर म्हणजे होत असेल यूज करावं लागत असेल तर सोलेनॉइडची मॅग्नेटिक फील्ड आपल्याला माहित आहे ती असतो μ0 Ni. काय असतो μ0 Ni बरोबर. ही कोणाची मॅग्नेटिक फील्ड झाली सोलेनॉइड म्हणजे स्मॉल बी च्या ठिकाणी मी काय लिहिलं μ0 Ni आणि इंटू कोण आहे a डिवाइड मध्ये कोण आहे I. समजलं. अरे पण मला सांगा तुम्हाला n दिला आहे μ0 स्टँडर्ड व्हॅल्यू असते माहित असते. स्मॉल n दिला आहे का नाही दिलाय. मग स्मॉल n नसेल दिलं तर स्मॉल n चा फॉर्म्युला कन्वर्ट करावा लागेल. पण त्याआधी बघा I आणि I कॅन्सल होतो होईल. मग इथे काय उरलं रे कॅपिटल बरं μ0 आधी लिहितो. μ0 Ni तर n कॅपिटल इंटू स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ होतो. आणि I कॅन्सल झालं इंटू काय उरलं a. अरे काय उरलं a उरलं बरोबर. याला जर समोर जर तुम्ही सॉल्व केले आणखी तर μ0 × n काय होणार n² × a आणि डिवाइड मध्ये कोण असणार n. सांगा समजलं.
आता फक्त व्हॅल्यू पुट करणे आणि आन्सर फाइंड करणे राहिलं. मला सांगा म्यू नॉटची व्हॅल्यू तुम्हाला पाठ असेल पाहिजेच, ती असते 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7 इंटू कॅपिटल एन ची व्हॅल्यू दिलेली आहे क्वेश्चन मध्ये किती 200, पण त्याचं काय लिहावं लागेल स्क्वेअर असल्यामुळे इंटू ए ची व्हॅल्यू किती 5 इंटू 10 टू द पॉवर -4, तर 5 इंटू 10 टू द पॉवर -4 आणि डिवाइड मध्ये स्मॉल एल ज्याची व्हॅल्यू काय आहे, ज्याची व्हॅल्यू किती आहे सॉरी स्मॉल एल 20 इंटू 10 टू द पॉवर -2, 20 इंटू 10 टू द पॉवर -2. समजलं? क्लिअर झालं? बरं या मधामध्ये 5 चा 20 ला डिवाइड होतो 4 टाइम्स होईल. 10 टू द पॉवर -2 -7 ला कट करणार तर -5 राहील. सोबत 4 आणि हा 4 ला कट करेल, तिथे काय राहणार पाय इंटू पॉवर नंतर लिहितो म्हणून 200 असल्यामुळे 200 ला मी कसं लिहू शकतो तो आधी सांगा. तर 2 इंटू 10 टू द पॉवर 2 म्हणजेच 200 होईल काय. हा 2 आणि 200 चे 2 झिरो असल्यामुळे 10 टू द पॉवर 2 त्याचं काय आहे स्क्वेअर इंटू 10 टू द पॉवर -5 इंटू 10 टू द पॉवर -4. सांगा समजलं? तर समजलं? आणि डिवाइड मध्ये काहीच उरलं नाही, सर्व कॅन्सल झाले. समोर जर सॉल्व केलं याला तर पायची व्हॅल्यू असते 3.142 2 चा स्क्वेअर 4 10 टू द पॉवर 2 चा स्क्वेअर 10 टू द पॉवर 4 10 टू द पॉवर -5 चा -5 आहे ॲज इट इज 10 टू द पॉवर -4 हो ना. चला 4 ने याला मल्टिप्लाय करा. 4 इंटू 3.142 ला कराल तर हा होईल 12.568. काय होतो 12.568 आणि 10 चा पॉवर 4 आणि 10 चा पॉवर -4 कॅन्सल होणार, तिथे राहणार 10 टू द पॉवर -5. क्लिअर? मी थोडी ऍडजस्टमेंट करता हो, लक्ष द्या. ह्या 10 टू द पॉवर -5 चा -2 याला देतो. बरं 10 चा पॉवर -2 जर याला दिलो तर डेसिमल पॉईंट 2 प्लेस लेफ्ट साइडला शिफ्ट होईल तर 0.12568 आणि हा काय राहणार 10 टू द पॉवर -3. बरोबर. इंडक्टन्स असल्यामुळे कॅपिटल एल ना त्याचा युनिट असतो हेनरी. याला तुम्ही असं पण लिहू शकता L इक्वल टू 0.12568 10 टू द पॉवर -3 हेनरी म्हणजेच मिली हेनरी. काय लिहू शकता 10 टू द पॉवर -3 हेनरी मीन्स 0.12568 मिली हेनरी. अशा टाइपने तुम्हाला काय मिळालं इंडक्टन्स मिळालं. काय मिळालं इंडक्टन्स. नंबर 2 तुम्हाला फाइंड करा म्हटलाय क्वेश्चन मध्ये ईएमएफ आणि ईएमएफ चा फॉर्म्युला काय होतो -L di/dt. बरोबर. मायनसच ठेवा कारण काय ईएमएफ कधीच निगेटिव्ह पाहिजे नसायला नको. आणि जर याला तुम्ही मॅग्नेट म्हणून मायनस जर काय साइन रिमूव्ह केला आणि di/dt निगेटिव्ह आहे ते आन्सर निगेटिव्ह मध्ये येणार, म्हणून त्याला मायनसच ठेवायचं. सो मायनस एल ची व्हॅल्यू तुमच्या समोर आहे किती सॉरी मायनस किती येणार एल ची व्हॅल्यू 0.12568 मिली हेनरी नाही यूज करू शकत कारण की हा एम्पियर पर सेकंड हा एसआय युनिट आहे म्हणजे याला मिली हेनरी नाही देणार हेनरीच करावं लागेल. तर इनटू बरं सॉरी खाली लिहितो किती येणार नाही बघा मायनस एल ची व्हॅल्यू 0.12568 मिली हेनरीचा हेनरी लिहा म्हणजे 10 टू द पॉवर -3 आणि di/dt ची व्हॅल्यू किती -60 म्हणजे ती तुम्हाला इथे मिळणार -60. बरोबर. बरं मायनस मायनस प्लस होणार मग उरलं काय 60 ने याला मल्टिप्लाय करा. तर मी काय करतो 6 ने मल्टिप्लाय करतो डेसिमल पॉइंट एक राईट साइडला शिफ्ट करून घ्यायचं. तर काय होणार 6 8 चा 48 बरोबर. रिमेनिंग 4 6 6 चा 36 आणि 4 40 रिमेनिंग 4 6 5 चा 30 आणि 4 34 रिमेनिंग 3 6 2 चा 12 आणि 3 15 रिमेनिंग 1 6 1 चा 6 आणि 1 7 बरोबर. आणि 6 0 चा 0 झालं होईल. बट मला सांगा 1 2 3 4 5 प्लेस म्हणजे 1 2 3 एक मिनिट
75408 75408 5 प्लस नंतर पॉईंट जर दिलं तर 1 2 3 4 5 ह्या 7 च्या नंतर इथे पॉईंट यायला पाहिजे होतं, पण एक 0 बाकी आहे. 0 अप्लाय कराल तर डेसिमल पॉईंट राईट साईडला शिफ्ट होईल, तर इथे येईल 7.5408 आणि इंटू 10 to the power -3 व्होल्ट युनिट व्होल्ट. अरे समजलं? या तुम्ही असं पण लिहू शकता, स्मॉल पण तसं लिहत नाही, जनरली व्होल्ट मध्येच लिहितो आपण, म्हणून असंच ठेवा. कळलं? तर हा होईल तुमचा EMF किती 7.5408 इंटू 10 to the power -3 व्होल्ट. अरे क्लिअर झालं? बरं, चला लिहून घ्या बरं. लिहा रे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. अ टोरायडल रिंग made from a bar of length 1 meter and diameter 1 centimeter, comma, is bent into a circle. Full stop. It is wound tightly with 100 tons per centimeter. Full stop. If the permeability of bar is equal to that of free space, if the permeability of bar is equal to that of a free space, comma, calculate the magnetic field inside the bar. Calculate the magnetic field inside the bar when the current circulating through the turns is 100 ampere. Full stop. Also determine the self inductance of the coil. झालं? बघा, लिहा गिवन डाटा. काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये? क्वेश्चन नंबर 4 आजचं काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये? एक टोरायडल रिंग आहे जे एका बार मॅग्नेट, तिच्या आतमध्ये एक बार मॅग्नेट सारखा बिहेवियर बनते. त्या बार मॅग्नेटची जी लेंथ आहे ती 1 मीटर आणि डायमीटर आहे 1 सेंटीमीटर. लेंथ किती आहे म्हटलं आहे 1 मीटर आणि डायमीटर स्मॉल d किती आहे म्हटलं आहे 1 सेंटीमीटर. पण तुम्हाला माहिती आहे सेंटीमीटर चालणार नाही, म्हणून याला लिहिणार आपण 1 × 10 to the power -2 मीटर. 1 × 10 to the power -2 meter is bent into a circle. It is wound tightly with 100 tons per centimeter. म्हणजे 100 tons per centimeter दिलाय, म्हणजे नंबर ऑफ टन्स पर लेंथ दिलाय. आणि नंबर ऑफ टन्स पर युनिट लेंथ ज्याला आपण स्मॉल n ने डिनोट करतो तो किती आहे 100 टन्स पर सेंटीमीटर. पण मला सांगा रे पर सेंटीमीटर चालत नाही, मग पर सेंटीमीटर जर चालत नसेल त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं कसं? वर आहे 100 डिवाइड मध्ये सेंटीमीटरचा मीटर करायचं असेल तर 10 to the power -2 हा होणार टन्स पर मीटर. सो n इक्वल टू वर आहे 100 10 to the power -2 वर जाणार तर 10 to the power +2 टन्स पर मीटर. हा होणार नंबर ऑफ टन्स पर मीटर म्हणजे स्मॉल n. क्लियर? ओके. समोर म्हटलं आहे की इफ द परमेबिलिटी ऑफ अ बार इज इक्वल टू द फ्री स्पेस, म्हणजे म्यू नॉट परमेबिलिटी जी आहे त्या बारची ते फ्री स्पेसच्या बरोबर आहे, म्हणजे म्यू नॉटच्या बरोबर आहे. कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द बार. मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे म्हणजे कॅपिटल B. and when the current I circulating through the turns is 100 ampere. म्हणजे तुम्हाला I दिलेला आहे. I किती दिलेला आहे
100 एम्पियर्स. किती दिलेला आहे? 100 एम्पियर्स. समोर म्हटलं आहे ऑल्सो कॅल्क्युलेट द डिटरमाइन द सेल्फ इंडक्टन्स ऑफ द कॉइन. काय फाइंड करायचं आहे? सेल्फ इंडक्टन्स ऑफ द कॉइन. तुम्हाला नंबर 1 टू फाइंड मध्ये येणार. टू फाइंड मध्ये नंबर 1 फाइंड करायचा आहे मॅग्नेटिक फील्ड आणि नंबर 2 फाइंड करायचा आहे सेल्फ इंडक्टन्स. मॅग्नेटिक फील्ड आणि सेल्फ इंडक्टन्स. लक्ष द्या सोल्युशन काय होणार. मला सांगा प्रॉब्लेम कशाचा आहे? प्रॉब्लेम टोराइडचा आहे. प्रॉब्लेम टोराइडचा असल्या कारणामुळे नंबर 1 मॅग्नेटिक फील्ड ऑफ टोराइड यूज करणं. मॅग्नेटिक फील्ड ऑफ टोराइड काय होतो? तो होतोय म्यू नॉट Ni. काय होतो? म्यू नॉट Ni. बरं म्यू नॉट ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती असते? 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7. स्मॉल n ची व्हॅल्यू दिलेली आहे 100 इंटू 10 टू द पॉवर 2. 100 इंटू 10 टू द पॉवर 2 इंटू i ची व्हॅल्यू आहे 100. काय आहे रे? 100. सो b इज इक्वल टू 4 इंटू पाय ची व्हॅल्यू असतो 3.142 इंटू 10 टू द पॉवर -7 इंटू 100 मीन्स 10 टू द पॉवर 2 इंटू 10 टू द पॉवर 2 10 टू द पॉवर 4 इंटू 100 मीन्स 10 टू द पॉवर 2. तर 10 टू द पॉवर 2 10 टू द पॉवर 2 10 टू द पॉवर 2 10 टू द पॉवर 6 होणार. देन 4 इंटू 3.142 ला जर 4 ने 3.142 ला मल्टिप्लाय करा तर तुम्हाला माहित आहे 12.568 होतो आणि 10 टू द पॉवर -7 इंटू 10 टू द पॉवर 6 काय राहणार? 10 टू द पॉवर -1. तर तुम्हाला इथून मॅग्नेटिक फील्ड मिळेल B किती? 10 टू द पॉवर -1 ला अप्लाय करा 1.2568 काय मिळणार? 1.2568. मॅग्नेटिक फील्डचा युनिट टेस्ला. काय होणार? टेस्ला. तुम्हाला अशा टाइपने मॅग्नेटिक फील्ड मिळेल. आता तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? सेल्फ इंडक्टन्स. सो नंबर 2 सेल्फ इंडक्टन्स ज्याचा फॉर्म्युला होतो फाय डिवाइडेड बाय I. बरोबर. बट हा एका टर्न्स साठी आणि इथे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ दिलाय म्हणजे नंबर ऑफ टर्न्स असणारच. आणि नंबर ऑफ टर्न्स दिलाय म्हणजे याचा अर्थ इथे कॅपिटल N लिहावं लागेल. आता मला सांगा ना तुम्हाला क्वेश्चन मध्ये कॅपिटल N दिलेला आहे ना तुम्हाला क्वेश्चन मध्ये फाय दिलेला आहे. बट कॅपिटल N च्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता स्मॉल n इंटू L. का बरं? कारण की बघा स्मॉल n म्हणजे कॅपिटल N डिवाइडेड बाय L होतो. तर कॅपिटल N म्हणजे L इकडे येणार तर काय होणार? NL. अरे होईल. म्हणून मी कॅपिटल N च्या ठिकाणी N इंटू L इंटू फाय च्या ठिकाणी B इंटू A आणि डिवाइड मध्ये I लिहू शकतो. सो इक्वल टू मला सांगा स्मॉल n. बरं स्मॉल n तर तुम्हाला दिलेलंच आहे. दिलेला किती? 100 इंटू 10 टू द पॉवर 2. स्मॉल l सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला b पण आपण फाइंड केलेला आहे. तुम्हाला कॅपिटल I पण दिलेला आहे पण तुम्हाला कॅपिटल A दिलेलं नाही आहे. मग कसं? तर बघा n l b I हा सर्व व्हॅल्यू दिलेल्या आहेत. A नाही दिलेला आहे. A जर दिलं जर नाही आहे म्हणजे याचा तुम्हाला A पण फाइंड करावं लागेल. आणि A फाइंड करायचं असेल तर क्वेश्चन मध्ये म्हटलंय टोराइड जे सर्क्युलेटिंग कॉइल आहे म्हणजे एरिया कोणाला घ्यावा लागेल? सर्कलचा. सर्कलचा एरिया होतो इन द फॉर्म ऑफ डायमीटर π/4 d². काय होणार? π/4 d². डीच्या फॉर्म मध्येच का बरं घेतलं? कारण क्वेश्चन मध्ये d दिला आहे म्हणून. बरोबर. सो इक्वल टू n ची व्हॅल्यू आता लिहा. व्हॅल्यू पुट करा 100 इंटू 10 टू द पॉवर 2. n ची व्हॅल्यू 100 इंटू 10 टू द पॉवर 2. स्मॉल l ची व्हॅल्यू 1 इंटू b ची व्हॅल्यू 1.2568 इंटू पाय इंटू स्मॉल d ची व्हॅल्यू येणार नाही ते. बरं एक मिनिट बघा येणार नाही तिथे म्हणून मी डबल लिहित आहे. स्मॉल n ची व्हॅल्यू 100 इंटू 10 टू द पॉवर 2. 100 इंटू 10 टू द पॉवर 2. स्मॉल l ची व्हॅल्यू 1. b ची व्हॅल्यू 1.2568
1.2568 इंटू पाय इंटू डी स्क्वेअर, पाय डी स्क्वेअर ॲज इट इज लिहिलं. डिवाइड मध्ये आय ची व्हॅल्यू 100, इथे काय येणार रे 100 इंटू डिवाइड मध्ये 4 आहे. समजलं? तिकडे येत नव्हतं म्हणून मी या टाईपने लिहिलं. आता मला सांगा 100 आणि 100 कॅन्सल आउट होणार, म्हणजेच इक्वल टू तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला मिळेल 1 इंटू 1.2568 1.2568 इंटू पायची व्हॅल्यू 3.142 इंटू स्मॉल डी ची व्हॅल्यू 1 इंटू 10⁻², आणि त्याचं काय होणार स्क्वेअर, आणि डिवाइड मध्ये काय आहे 4, काय आहे 4. बरोबर आहे. बर आता काय करायचं, ह्या 1.2568 ला 4 ने डिवाइड करा. 1 ला डिवाइड होत नाही 0, डेसिमल पाहिजे ना, मग हा काय होणार 12.12568 याला जर डिवाइड करा तुम्हाला आन्सर मिळेल 3142. काय आन्सर मिळणार 3142 इंटू 3.142 इंटू 1 चा स्क्वेअर 1च होईल, काहीतरी लिहिलं नाही. ओके ओके, एक मिनिट. 10⁻² बाकी आहे, 10⁻² येणार. बरोबर बरोबर, आता बरोबर आहे. 10⁻ काय येणार रे 2. तरी समजत ना. 1.2568 ला मी 4 ने डिवाइड केलं तर हा मिळालं 0.31442 इंटू 3.142 ॲज इट इज 1 चा स्क्वेअर 1 होतो. 10⁻² चा स्क्वेअर 10⁻4 होणार. काय होणार 10⁻4, आणि हा 10⁻2 इकडे होतं त्याला इकडे लिहितो. डिवाइड मध्ये 4 ने तर मी डिवाइड केलं सर्वांना, म्हणजे ह्या नंबरला मी 4 ने डिवाइड केलं. आता तुम्हाला काय करावं लागेल, या नंबरचं आणि ह्या नंबरचं मल्टिप्लाय करावं लागेल. ह्या दोघांचं काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. तर बघा याचं मल्टिप्लाय काय येईल, बघा याचं लॉग बघायचं, याचं लॉग बघायचं. लॉग टेबल मध्ये सॉल्व्ह केलं तुम्हाला आन्सर मिळेल 0.9872. काय मिळणार 0.9872. 10⁻⁻4 इंटू 2 कराल तर हा मिळेल तुम्हाला 10⁻². बरं ही जे व्हॅल्यू आहे हे इंडक्टन्सची असल्या कारणामुळे याचा युनिट काय होणार हेनरी. काय होणार रे हेनरी. तर कॅपिटल एल इक्वल तुम्हाला मिळेल 0.9872 इंटू 10⁻² हेनरी. समजलं? क्लिअर झालं? राहिलं लक्षात? ना पूर्ण न्यूमरिकल्स तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. लिहिणार? ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. यानंतरचे आणखी काय व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपण ते न्यूमरिकल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. क्लिअर? तिथपर्यंत टेक केअर. बाय.